केला जाईल। जळगाव शहरासह जिल्ह्यात आरोग्याच्या सर्वोत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाने वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले असून त्याचे काम सुरू झाले आहे। जिल्ह्यात मेडिकल हब सुरू करण्यासही विद्यमान शासनाने मंजुरी दिली आहे। त्यासाठी चिंचोली शिवारात 100 एकर जमीन निश्चित करण्यात आली। या मेडिकल हबसाठी 1500 कोटी रुपये खर्चाचा आराखडा देखील तयार केला आहे। जळगाव शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले इतरही प्रश्न सोडविण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर कारवाई सुरू आहे। विकास आराखड्यातील जागा ताब्यात घेण्यासाठी निधीची गरज असते। MIDCचा विस्तार, समांतर रस्ता व इतर रस्ते विकास, चौकांचे सौंदर्यीकरण, व्यापारी गाळे, हुडकोचे कर्ज, जिल्हा सहकारी बँकेचे कर्ज, शहराच्या वाढीव क्षेत्रातील सुविधा असोत किंवा इतर समस्या असोत, या सर्वांवर सकारात्मक मार्ग काढण्यात येतो आहे। मधल्या काळात रखडलेला जळगावचा विकास आपल्या सरकारच्या प्रयत्नातून पुन्हा वेगाने सुरू झाला असून जळगाव शहराला स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि स्मार्ट बनवण्याचं ध्येय आम्ही ठेवलं आहे। नागरी काम वेगाने करतानाच प्रशासनाच्या जवळपास सर्वच खात्यांमध्ये ऑनलाईन सेवा डिजिटायझेशन, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून जलद प्रशासन करताना जनतेला विनाविलंब, विना अडथळा आणि प्रामाणिक सेवा पुरविण्यावर आपल्या सरकारचा भर आहे। विकास कामांचा हा लेखाजोखा सादर करून आम्ही जळगाव वासियांसमोर आलो आहोत। विकास हाच आपल्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे। वर्षानुवर्ष विकासापासून वंचित नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाल्या, त्यांचे जीवन सुकर आणि सुखकारक व्हावे यावरच आमचा भर आहे। जळगावच्या सुज्ञ जनतेने 1 ऑगस्टला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी आठवले गटाच्या सर्व